विद्येश्वर संहितेतला पहिला अध्याय समाप्त होऊन दुसरा अध्याय शिवपुराणाने परमार्थ प्राप्ती. श्री सूत म्हणाले, त्रैलोक्याच्या कल्याणाच्या उपायाविषयी तुम्ही विचारले फार छान. आता मी माझे गुरु श्री व्यासांचे स्मरण करून आपल्यावरील प्रेमामुळे ज्या विषयाचे वर्णन करतो त्याचे आपण आदरपूर्वक श्रवण करावे. वेदांताचे सारस्व असलेले श्री शिव महापुराण हे सर्वोत्तम आहे. वक्ता आणि श्रोता या दोघांचा पापापासून उद्धार करणारे आणि परलोकी परमार्थाची प्राप्ती करून देणारे हे शिवपुराण कलीच्या दोषांचे निवारण करणारे आणि चारही पुरुषार्थ प्राप्त करून देणारे असे आहे. शिवपुराणाचे वाचन, श्रवण, लेखन, दान हे सर्व अत्यंत फलदायी आहे, तात्काळ मुक्ती देणारे आहे. हे पवित्र शिवपुराण स्वतः शिवाने सांगितले आहे व भगवान व्यासांनी संकलित केलेले आहे. त्याची माहिती आपण सांगतो. पूर्वी शिवाने निर्माण केलेल्या शिवपुराणातील श्लोकाची संख्या 1,00,000 इतकी आहे. द्वापार युगातील द्वैपायन व्यासांनी हे पुराण संक्षिप्त केले ते 24,000 श्लोकांचे झाले. यामध्ये 7 संहिता आहेत. विद्येश्वर संहिता, रुद्रसंहिता, शातरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवी संहिता. हे 24,000 श्लोकाचे सप्त संहिताचे शिवपुराण वेदांत आहे. हे शिवपुराण जो संपूर्ण वाचतो तो जीवनमुक्त होतो. शिवपुराण हे त्रिविध तापनाशक व सर्व प्राणी मात्रासहित उपकारक, अतुलनीय आणि कल्याणकारी असे आहे. विद्वानाबरोबर सामान्यांनाही उत्तम फल देणारे हे पुराण श्रवण करणे वा सांगणे परमार्थ प्राप्ती करून देणारे आहे. त्यामुळे हे शिवपुराण समजून घेऊन या लोकी आणि परलोकीही परमानंदाची प्राप्ती करून घ्यावी. अध्याय 2 समाप्त.